जय जवान जय किसान। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, गारपीट व अवेळी पावसामुळे एप्रिल महिन्यामध्ये नुकसान झालेल्या 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भरपाई मंजूर झालेली आहे। 11 जिल्ह्यातील 16,267 शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून एकूण 14,58,90,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। या संदर्भातील महत्त्वाचा GR शासनाने 12 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अपडेट पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आता आपण GR मध्ये सविस्तर माहिती पाहू। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आता GR कधीचा आहे बघा, दिनांक 12 जून 2026 रोजी GR आहे। महसूल व वन विभागाअंतर्गत शासनाने GR काढलेला आहे। आता यामध्ये काय सांगितलं बघा, अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते। म्हणजे राज्यामध्ये अवेळी पाऊस पूर या अंतर्गत शेतकरी बांधवांना मदत देण्यात येते। आता शासन निर्णयामध्ये काय सांगितलं बघा, माहे एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 14,58,90,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एप्रिल महिन्यातील जी नुकसान झाले आहे त्या नुकसानीची मदत शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे। आता यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बघा, पुणे जिल्ह्यातील सातारा येथील शेतकरी बांधवांना 28,000 शेतकऱ्यांना 98,000 रुपये देण्यात येत आहे। सोलापूर जिल्ह्यातील 1270 शेतकऱ्यांना 1,67,89,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 8,544 शेतकऱ्यांना 6,23,87,000। आता पुणे विभागातील एकूण 9,842 शेतकऱ्यांना 7,92,74,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आले आहे। आता यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा, नांदेड जिल्ह्यासाठी 144 शेतकऱ्यांना 9,59,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 2,204 शेतकऱ्यांना 2,84,00,000 रुपये 15,000, हिंगोली येथील 29 शेतकऱ्यांना 2,73,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आले। आता यामध्ये अमरावती विभागासाठी बघा, अमरावती जिल्ह्यातील 240 शेतकऱ्यांना 16,03,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 308 शेतकऱ्यांना 34,89,000 रुपये आणि याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी 2,220 शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 444 शेतकऱ्यांना 41,60,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 836 शेतकऱ्यांना 49,85,000 रुपये इतका निधी राज्य शासनातर्फे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आपण शेतकऱ्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट देत असतो। तुर्तास आपण या नवीन माहितीसह आपल्यासमोर सादर करत आहोत। अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे ज्या शेतकरी बांधवांना 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही निधी वितरित करण्यासाठी शासनाने GR काढलेला आहे। पुढील थोड्या दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाऊ शकते। धन्यवाद शेतकरी बांधवांनो। नुकसान भरपाईविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला
भेट द्या आणि ह्या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आपल्याला सांगायला आनंद होत आहे शेतकरी बांधवांनो, आपले कालच यूट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. शेतकरी बांधवांनो, आपले आशीर्वाद, आपली साथ अशीच कायम आपल्यासोबत राहावी अशी मी तुम्हाला विनंती करीत आहे आणि अशीच आपल्याला पुढे सहकार्य करावे.